पालघर नगर परिषदेमध्ये भाजपच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी या ठिकाणी दोन्ही शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या दोन्ही राष्ट्रवादीनं शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू माची यांना पाठिंबा दिलेला आहे। आणि आता माझ्यासोबत जर बघितलं तर या ठिकाणी स्वतः उमेदवार आहेत शरद पवार अजित पवार गटाचे माजी आमदार आनंदभाई ठाकूर आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख त्याचप्रमाणे शरद पवार गटाचे असे सगळे उमेदवार माझ्या पदाधिकारी माझ्यासोबत आहेत। तर सर काय सांगणार तुम्ही की आपण या ठिकाणी जो पाठिंबा दिलेला आहे शिवसेना शिंदे गट? आता आम्ही सर्व लोक भाजपचे नेता जे आहेत भरतसिंग राजपूत त्यांनी या 5 वर्षी काही डहाणूसाठी केलेलं नाहीत आणि सर्व लोकांना शिव्या गाळ्या द्यायचं, सर्व लोकांना बोलवायचं, हे करा ते करा, हे सर्व लोक म्हणजे एवढं त्रास झालेला आहे त्यांचा की आम्ही इथे शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व मतं आम्ही त्यांना देणार असं ठरवलेलं। निश्चितच माझ्यासोबत माजी आमदार राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे आनंदभाई ठाकूर आहेत। आनंदभाई, आपण या ठिकाणी एकत्र आलेला आहात, काय भूमिका आहे? खरं म्हणजे आम्ही युतीमध्ये आहोतच आणि त्या युतीमध्ये BJPने कोणाबरोबरही युती केलेली नाही मिळत। आम्ही आमचे मित्रपक्ष शिंदे गटाबरोबर सगळीकडे आहोत। त्याचबरोबर आम्ही ह्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती जे आमचे पवार साहेबांच्या पक्षातील म्हणजे राष्ट्रवादीतील जे आमचे जुने सहकारी आहेत, हे सगळे अनेक वर्ष आम्ही एकत्रित राहिलो। मी स्वतः 13 वर्ष ठाण्याचा, नंतर पालघरचा अध्यक्ष राहिलो, आताही मी पालघरचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे। त्यामुळे हे सगळे मित्रपरिवार आहेत आणि हे जे आता आमच्या उमेदवाराने सांगितलं ही एक नाराजी लोकांमध्ये आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी राजू माचीसारखा पूर्वाश्रमीचा शिवसैनिक, नंतरचा राष्ट्रवादी आणि आता शिवसैनिक झालेला आमचा सहकारी कार्यकर्ता, ह्याच्याबद्दल एक चांगली सहानुभूती आहे आणि म्हणून ही सर्व मंडळी एकत्र आलेली आहेत। माझ्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संके आहेत। कुंदनजी, एकनाथ शिंदे साहेबांची या ठिकाणी सभा होते, आपले सहयोगी ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे ते सर्वजण या सभेमध्ये एकत्र आलेले आहेत। आजच्या सभेमुळे काय फरक पडणार आहे? बघा, आम्ही डहाणूच्या भविष्याकरता एकत्र आलोय। डहाणूच्या लोकांना बदल हवाय, डहाणूच्या लोकांना परिवर्तन होतंय। डहाणूमध्ये जी काही एकाधिकारशाही आली आहे, व्यक्ती केंद्रित, पक्ष सोडून द्या, व्यक्ती केंद्रित आली आहे की त्याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व डहाणूच्या भल्याकरता कोणाचा किती फायदा होणार हा विषय नाही आहे, तर डहाणूच्या जनतेचा काय फायदा होणार आहे या दृष्टीने आम्ही सर्व, तुम्ही बघता ते आनंदभाई आहेत, मीरभाई आहेत, आम्ही आहोत, आमची सगळी मंडळी आहेत, ही एका भावनेने एकत्र आलेले आहोत। या भावनेतून डहाणूच्या जनतेला न्याय मिळावा आणि जो अपेक्षित बदल गेल्या अनेक वर्षांपासून हवा होता आणि डहाणूच्या विकासामध्ये एक पुढची पायरी ओलांडली जावी आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जावं हा दृष्टिकोन ठेवून आम्ही नगराध्यक्षपदी राजू माचेंना सर्वानुमते डहाणूच्या जनतेच्या वतीने पुढे नेलेलं आहे। आणि आम्हाला खात्री आहे की आदरणीय पवार साहेब असतील, अजितदादा असतील आणि नगरविकास खातं ज्या व्यक्तींकडे आहे त्यांचं नाव आहे महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली डहाणूचा कार्यक्षेत्राचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही ही आम्हाला खात्री आहे। माझ्यासोबत या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू माची आहेत। राजूजी, कशा पद्धतीनं या आज सभा होते, पहिलीच सभा या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची होते, तुम्हाला काय फरक पडेल? सगळे सहयोगी आपल्यासोबत आहेत। नक्कीच फरक पडेल, कारण आता येत्या 22 तारखेच्या 2 तारखेला इलेक्शन आहे, त्या इलेक्शनला आम्हाला मदत होईल शिंदे साहेब आल्यामुळे। आणि इथे आम्ही तिन्ही पक्ष एकत्र ह्याच्यासाठी आलो की डहाणूचा विकास करण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो, 2 काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना। आणि त्याची इथे दादागिरी आहे आणि ते लोकांशी एकदम तोडून बोलणं, शिवीगाळी करणं, हे सगळी त्याची इथे फार दादागिरी वाढलेली आहे आणि ती मोडून काढण्यासाठी आम्ही तिन्ही पार्टी एकत्र आल्या। दादागिरी वाढली आधीचे नगराध्यक्ष म्हणजे भरत राजपूत यांची, आणि आम्ही डहाणूचा विकास करण्यासाठी एकत्र आलेलो आहे। आता या सभेमुळे नेमका काय फरक पडेल इथल्या जनतेमध्ये? इथले जनता नक्कीच आमच्या पाठीशी राहील आणि आम्हाला भरपूर मतदान करून निवडून देतील।
निश्चितच हे होते सर्व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू माची यांना पाठिंबा देणारे सर्व राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गटाचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे स्वतः उमेदवार नगराध्यक्ष पदाचे राजू माची. आणि या सभेमुळे निश्चितच या ठिकाणची जनता शिवसेना शिंदे गटाच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास यांना व्यक्त होतोय. मात्र भाजपाच्या भरत राजपूत यांना टक्कर देण्यासाठी या ठिकाणची जनता एकवटणार असा विश्वास सुद्धा या सर्वांना वाटतोय. त्यामुळे येत्या काळामध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण होते हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, डहाणू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.